चला आज बनवायची आपल्याला मस्त वांग्याची सुकी भाजी बनवायची आहे मस्त आणि हिरव्या मिरच्या टाकून. आणि बघा मी वांगे घेतलेले आणि आता एका पाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात ठेवलेले वांगे आणि आपल्याला कापून घ्यायचे. आता मी मस्त उभे काप केलेले वांग्याचे, त्याची खालची देठं मी काढून टाकलेले छोटे आणि उभे काप करून घ्यायचे मस्त. सुकी भाजी करायची आपल्याला वांग्याची मस्त आणि झटपट होणारी, कारण वांगे तर पटकन शिजतात, तर पटकन तयार होते आपली वांग्याची भाजी. सगळे वांगे आपल्याला कापून घ्यायचे. हे मागचे देठ थोडेसे कापून घ्यायचे आपल्याला, काटे पण काढून घ्यायचे वांग्याचे. आणि बघा आता वांगे कापून झालेले सगळे आणि पाण्यामध्ये ठेवलेले, म्हणजे ते काळे पडू नये म्हणून, कारण असे ठेवले तर काळे पडतात वांगे पटकन. आणि आता कांदा घेतलेला आहे मी मोठा, तो कापून घेते बारीक. चांगला बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. आणि टोमॅटो पण घेतलेला आहे मी, तो पण कापून घ्यायचा आपल्याला. आणि मस्त भाजी करायची आता वांग्याची आपल्याला खाण्यासाठी. आता टोमॅटो पण बारीक कापून घ्यायचा आहे. आणि आता कांदा टोमॅटो आपले कापून झालेले, आपल्याला कोथिंबीर पण काढून ठेवलेली मी पाण्यातून. आणि मिरच्या घेतलेल्या बघा, आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या अर्ध्या हे करून घेतलेल्या आहे, तोडून घेतलेल्या आहे. लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि मीठ टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला दळून घ्यायचं आहे, ते थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता आपलं मिक्सरमधून पण काढून झालेलं आहे. आता गॅस लावलेला आहे, कढई ठेवलेली आणि तेल पण टाकलेलं आहे आपण. आता त्याच्यामध्ये राई आणि जिरं टाकलेलं आहे, ते चांगलं होऊ द्यायचं आपल्याला. थोडासा हिंग टाकलेला आहे आणि कांदा. आणि आता आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये. कांदा, कढीपत्ता टाकलेला आहे. कांदा चांगला होऊ द्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला हिरव्या मिरच्याचं टाकायचं आहे आपल्याला ठेसा, तो पण चांगला परतून घ्यायचा आपल्याला कांद्याबरोबर. आणि टोमॅटो टाकलेले बघा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त. आणि थोड्या वेळ झाकण लावून होऊ द्यायचं आपल्याला टोमॅटो कांदा. आणि त्याच्यामध्ये आता बघा मी किंचितची लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे. आणि आता वांगी टाकायची त्याच्यामध्ये आपल्याला सगळे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा वांगी मसाला. खूप छान लागते ही भाजी, तुम्ही पण करून बघा. एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी. आता शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे थोडासा आणि थोडं पाणी टाकून आपल्याला शिजवून घ्यायची वांगी. आता झाकण काढून सगळं परतून घ्यायची वांगी ते सगळं.
आणि आपली वांग्याची भाजी तयार झालेली मस्त खाण्यासाठी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि एका आता बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि खूप छान वांग्याची भाजी तयार झालेली खाण्यासाठी.